संकल्प प्रभवान कामान् त्यक्त्वा सर्वान् अशेषतः मनसेवेंद्रियग्रामं विनियम्य समन्ततः। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये ज्ञानोबारायांच्या चरणाजवळ बसून वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली रोजची ज्ञानेश्वरीची प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करत असताना 6व्या अध्यायाचा विचार भगवंत अर्जुनाला सांगतात। या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयमन योग सांगितलेला आहे आणि त्याचा विस्तार ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे। आत्मसंयमन याचा अर्थ आहे मनाचा संयम कसा करायचा, मन स्थिर कसं करायचं, कारण सगळा परमार्थ जो असतो तो मनाच्या स्थिरतेकरता असतो। मन स्थिर झालं की माणसाचा परमार्थ संपला आणि किती परमार्थ चालू असेल, मन जर अस्थिर असेल, इकडे तिकडे जात असेल तर अजून परमार्थ करायचा शिल्लक राहिलेला आहे। म्हणून मनुष्याने कुठल्याही प्रकारे मन अस्थिर होऊ देऊ नये। मन स्थिर झालं की ते प्रसन्न होतं, प्रसन्न झालेल्या मनामध्ये आनंदाची अभिव्यक्ती होत असते। म्हणून कसं मन प्रसन्न होईल, मन स्थिर होण्याकरता काय काय केलं पाहिजे, अनेक प्रकारच्या युक्ती भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात। हे जमलं तर बघ, नाही जमलं तर दुसरं बघ, दुसरं नाही जमलं तर तिसरं बघ। पण मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही। कसं मन स्थिर करायचं, भगवान परमात्म्याने अनेक प्रकारच्या युक्ती सांगितल्या आणि इथे एक युक्ती भगवान परत सांगतात। पुन्हा पुन्हा भगवान परमात्मा उपदेश करतात। संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वान सर्वान अशेषतः। भगवान परमात्मा सांगतात की मनाला अस्थिर करणारं जर काय असेल तर अनेक प्रकारच्या कामना आहेत, इच्छा, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे। संसारात असल्यानंतर सुद्धा इच्छा अनेक प्रकारच्या असतात। धनाची इच्छा असते, मुलाबाळाची इच्छा असते, त्याच्या संपत्तीची इच्छा असते, आणखीन मला चांगलं म्हणावं अशी इच्छा असते। सर्व प्रकारच्या वासना इच्छा त्या ठिकाणी असतात। परमार्थात आल्यानंतर सुद्धा या इच्छा थांबत नाहीत, वेगवेगळा आकार धारण करतात। तिकडल्या इच्छा वेगळ्या, इकडल्या इच्छा वेगळ्या। ह्या इच्छा तरी का निर्माण होतात? भगवान म्हणतात त्या इच्छा निर्माण होण्याचं कारण शोधलं पाहिजे। काय असतं, कारणाचा नाश केल्याशिवाय कार्याचा नाश कधी होत नाही। आपण वरवर त्या ठिकाणी कार्याचा नाश करू, पण आज जर कारण शिल्लक असलं तर परत कार्य निर्माण होत असतं। म्हणून भगवान इथे सांगतात संकल्प प्रभवान कामान, म्हणजे या कामना निर्माण ज्या होतात त्या संकल्पातून निर्माण होतात। जोपर्यंत माणसाचा संकल्प थांबत नाही तोपर्यंत कामना थांबू शकत नाही, कामना थांबत नाही तोपर्यंत मन स्थिर होणार नाही। अहो बसल्या बसल्या सुद्धा बघा तुम्ही, प्रवचनात सुद्धा माणसाचं लक्ष लागत नाही, चालूच असतं काही नाही काही। इकडून कोण आलं, तिकडून कोण आलं, असंच होईल का, तसंच होईल का, मनात अनेक प्रकारच्या कामना असतात। कारण तो मनाचा काय आहे, स्वभाव आहे, स्थिर राहत नाही ते। मन जर स्थिर राहिलं असतं ते त्याला मन म्हणलं असतं का? नाही। बसलं प्रवचनात तरी मागं बघ, पुढं बघ, इकडं कोण आलं, तिकडं कोण आलं, चालूच आहे। बाहेरून कोण आलं, आपल्याबरोबरचं कोण आहे, आपल्याबरोबरचे सगळे आले का, काही राहिले, तिकडे मन चाललेलंच असतं। म्हणून याचं मूळ जे आहे ते संकल्प आहे। संकल्प शब्दाचा अर्थ आहे सम्यक कल्पना। आपण काल बोलून आलो। सम्यक कल्पना म्हणजे चांगलं हेच वाटणं, जे चांगलं नाही ते माणसाला चांगलं वाटायला लागतं आणि जे चांगलं आहे त्याच्याकडे माणसाचं लक्षच नाही, अज्ञानामुळे। हो, आपण नेहमी पंचदशीतला श्लोक सांगतो, अहंकार चिदात्मानव एकीकृत्य अविवेकता इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दिता।
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे मी देह आहे अशी वृत्ती तयार होते. मग मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, त्याच्याशिवाय मी तृप्त होऊ शकत नाही, अशा कामना निर्माण होतात. पण अगोदर मनामध्ये सम्यकत्वाची कल्पना निर्माण होते. हे असलेलं अनित्य असलेलं जगत आहे ते नित्य वाटायला लागतं. त्या ठिकाणी असं जड दुःखरूप आहे पण ते सच्चिदानंद रूप वाटायला लागतं आणि मग त्याच्याविषयी माणसाच्या मनात कामना निर्माण होतात. ह्याच्यामुळे मी सुखी होईल, गाडी घेतल्यावर मी सुखी होईल, घर बांधल्यावर मी सुखी होईल, मुलाचं लग्न झाल्यावर मी सुखी होईल, मुलाला मुलगा झाल्यानंतर मग मी सुखी होईल. अशा प्रकारच्या अनेक कामना निर्माण होतात. संकल्प म्हणून भगवान या ठिकाणी सांगतात पहिला याचा मूळ संकल्प गेला पाहिजे. म्हणून शब्द बघा काय आहेत, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषता. सगळ्या कामना गेल्या पाहिजेत. एकच जाऊन उपयोग नाही, अनेक प्रकारच्या कामना आहेत, ह्या सगळ्या गेल्या पाहिजेत. संसाराच्या तर गेल्याच पाहिजेत, पण परमार्थातल्या सुद्धा कामना पुढे काय कराव्या लागतात, जाव्या लागतात. मोक्षाची सुद्धा कामना चालत नाही. मला कामना रहित व्हायचं ही सुद्धा कामना चालत नाही, लक्षात घ्या. कारण ती जरी चांगली असली तरी ती सुद्धा तुमच्या स्वरूप स्थितीला त्या ठिकाणी प्रतिबंध करत असते. म्हणून संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषता. भगवान म्हणतात संकल्पापासून निर्माण होतात. आपण मागे सांगून आलो आहे त्या महाभारतामध्ये एक मंकी गीता आहे. गीता अनेक आल्या महाभारतामध्ये, जो 10 गीता आहेत. आपण जी गीता वाचतो ती वेगळी आहे, पण अनेक गीता आहेत. अनुगीता आहे. अनेक गीता सांगितल्या, त्याच्यापैकी एक मंकी गीता आहे. मंकी गीता म्हणजे मंकी नावाचे एक ऋषी आहेत आणि त्यांनी गीता लिहिलेली आहे. ते मंकी ऋषी असे होते. आता ऋषी म्हटल्यानंतर वनात होते, आपलं भगवंताचं चिंतन करत होते, पण कामना निर्माण झाल्या. त्यांना असं वाटायला लागलं आपल्याला भिक्षा मागायला गावात जावं लागतं. कोण देतं, कोण देत नाही, कोण चांगली देतं, कोण शिळी देतं, वेगवेगळ्या प्रकारची लोकं असतात. म्हणून आता एक काम करायचं, भिक्षा मागण्याची कटकटच ठेवायची नाही. काय करायचं, काही नाही म्हटले, आपल्यासमोर किती चांगली शेती आहे, 2 बैल घ्यायचे, त्या बैलांनी ते शेती करायची, त्याच्यामध्ये आपलं धान्य पिकवायचं, आपलं आपण बनवायचं आणि आपलं आपण खायचं, असा संकल्प निर्माण झाला. त्यांनी 2 बैल विकत आणले, लहान बैल आणले, म्हणजे वासरं विकत आणली 2, आणि तो सगळा विचार करून त्या वासरांना ते खाऊ पिऊ घालायचे, रोज त्या वासरांचं संगोपन करायचे. संगोपन चालत असताना एक दिवशी काय झालं, ती वासरं जी आहेत त्यांना त्यांनी ते रुळवायला सुरुवात केली. म्हणजे बैल जसे आपण ते नांगराला जुंपतो तसे ती वासरं जुंपायची आणि थोडं थोडं काम करायला सुरुवात करायची. एक दिवशी ती वासरं जुंपलेली होती, अजून नांगर त्याला लावलेला नव्हता. एक उंटा आला आणि उंटा आल्यानंतर त्या उंटाने बरोबर त्या जो असतं ना, जो काय असतं ते खांद्यावर असतं, त्याच्यामध्ये मान घातली. मान घातल्यानंतर त्या उंटाने अशी मान वर केल्याबरोबर ती जी लहान लहान वासरं होती ती अशी लटकली. नंतर ती वासरं जिवंत राहतील का, मेली ती वासरं. मेल्यानंतर त्या ऋषीला फार दुःख झालं. 5-6 दिवस झोप आली नाही आणि मग ते विचार करायला लागले, मला न झोप येण्याचं कारण काय. मी ऋषी आहे, मी घरादाराचा त्याग करून आलो, मी संन्यास घेतलेला आहे, पण मला हे का रडावं लागतंय, का दुःख झालं. त्याचं कारण सांगितलं. त्यांनी सांगितलं, कामम जानामि ते मूलम संकल्पात किल जायसे नाही ते संकल्प इष्यामी. हे कामने, आता मला तुझं मूळ कळलं, तू संकल्पातून निर्माण होते, आता मी इथून पुढं संकल्पच करणार नाही, म्हणजे मला त्या ठिकाणी दुःख होणार नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे, संकल्प प्रभवान कामान. भगवान म्हणतात त्यक्त्वा सर्वान अशेषता. म्हणून आपल्या जीवनातले जे संकल्प आहेत ते कमी करा. जोपर्यंत आपण संकल्प कमी करू शकत नाही तोपर्यंत कामना कमी होणार नाही. कामना कमी झाल्या नाहीत तोपर्यंत मन स्थिर राहणार नाही, आणि मन स्थिर राहिलं नाही तर दुःख थांबणार नाही. म्हणून भगवान म्हणतात अशेषतः शब्द आहे. अशेषता म्हणजे मुळापासून.
बाहेर तर कामना नकोच, पण मुळात सुद्धा कामना नको, आतमध्ये सुद्धा वासना नकोत, संस्कारसुद्धा त्याचे नकोत. कारण अनेक जन्माचे संस्कार माणसाच्या मनात घर करून बसलेले असतात. जरी अभिव्यक्त नसल्या झाल्या त्या कामना मनामध्ये तशाच बारीक सूक्ष्म रूपाने असतात. म्हणून नको. मनसेवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. भगवान परमात्मा म्हणतात हे सगळं केल्यानंतर, संकल्प गेल्यानंतर काय करायचं, कसा अभ्यास करायचा? मनाच्या द्वारे इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रिय समुदाय जो आहे त्याला नियमित करायचं आहे. इंद्रियाला नियमित करायचं असेल तर मनाच्या द्वारे करायचं आहे बरं का. आपण काल सांगून आलो, नुसतं इंद्रियाला नियमित केलं आणि मनाने मानलेलं नसेल तर ते इंद्रियाचं नियमन खरं राहत नाही. उदाहरणार्थ त्या गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली, म्हणजे डोळ्याने दिसत नव्हतं पण तिचं मन थांबलं होतं का? एखाद्या माणसाने वाईट बघायचं नाही म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली, डोळा जरी बंद केलेला असला तरी वाईट दिसत नाही का? उलट डोळं उघडं ठेवून जे वाईट दिसत नाही त्याच्यापेक्षा मन कधी कधी वाईट दाखवतं. म्हणून मनाने मानल्याशिवाय मनाने इंद्रियांना जिंकायचं आहे. नुसती इंद्रिय बंद करून चालत नाही. मनाने एका माणसाने ठरवलं मौन घ्यायचं, बोलायचंच नाही अजिबात, पण जोपर्यंत मन त्या ठिकाणी थांबत नाही तोपर्यंत न बोलणं सुद्धा बोलणंच असतं. काय करावे ते मौन, दाही दिशा हिंडे मन. अनेक ठिकाणी मनामध्ये वासना येतात, ह्याला असं केलं पाहिजे, त्याला तसं केलं पाहिजे, पण बोलता येत नाही आणि म्हणून ते मौन धरलेलं असतं, ते उपयोग नाही. म्हणून मनसा इंद्रिय ग्रामम नियम्य, मनसा शब्द महत्त्वाचा आहे. इंद्रियांचं नियमन मनाने केलं जातं, कारण मन सगळ्या इंद्रियाचा अध्यक्ष आहे, राजा आहे. म्हणून त्या मनाच्या द्वारे इंद्रियाचं नियमन करायचं आहे आणि मग सर्व बाजूने करायचं आहे. कुठल्याही प्रकारे विषय मनामध्ये येता कामा नये, इंद्रियामध्ये शिरता कामा नये, योग्य ते विषय इंद्रियांना द्यायचे. ये असते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढ आत्मा विषयान इंद्रिय संयम्य. भगवान परमात्मा म्हणतात एखादा मनुष्य बाहेर इंद्रियाचं संयमन केलं आणि मनात जर सगळं चालू असेल तर तो ढोंगी मनुष्य आहे. यापेक्षा एखाद्या वेळेस विषयामध्ये इंद्रिय असतील तर चालतील, पण मनाने त्याचं चिंतन नको. हो, मग तो खरा नियमन करणारा मनुष्य आहे. म्हणून अशा प्रकारे असा आपल्या मनामध्ये त्या ठिकाणी निश्चय करायचा आहे. ज्ञानोबारायांनी काय लिहिलं आहे बघा. परी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. 375 होई बघा. मांडी घालून बसा मावशी, नाही तर बाहेर बसा. परी तोची योगू बापा. बापा म्हटलंय कोणाला? असं बापा म्हणावं लागतं कधी कधी. अर्जुनाला म्हटलंय बाप आहेस माझा तू बाबा. प्रेमाने कधी कधी भगवान परमात्मा अर्जुनाला बापा असं म्हणतात. अनेक ठिकाणी अर्जुनाला वास्तविक पाहता सगळ्या जगाचा बाप कोण आहे? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे, सगळ्या जगाचा बाप आहे. पण असं असताना अर्जुनाला बापा म्हणतो. का म्हणतो? प्रेमामुळे म्हणतो. प्रेमामुळे अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रेमामुळे हे दिलेलं संबोधन आहे. हो, अर्जुना ते बा म्हणे काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तो लेकरू काही नवेची नंदाचे. मी पितामहाचा पिता. हे आठविता नाठवे चित्ता, की म्हणतसे बा पंडुसुता भलते केले. परी प्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा अतिसो, मग म्हणे ऐके सांगतसो धनुर्धरा. बा शब्द वापरलाय त्याच्याकरता या ओव्या सांगितल्या. म्हणजे भगवान परमात्म्याचा अर्जुनावर प्रेम असल्यामुळे बापा म्हणायचे कधी कधी अर्जुनाला, तू माझा बाप आहे बुवा. म्हणजे तुझ्याकरता आता मला हे सगळं सांगावं लागतंय, पुन्हा पुन्हा मी तुला सांगतोय, म्हणून बापा नीट लक्ष देऊन ऐक. या कानाने ऐकून त्या कानाने सोडू देऊ नकोस. म्हणून बापा शब्द भगवान परमात्मा वापरतात. परी तोची योगू बापा. अरे तुला जो योग सांगितला तो योग एके परी आहे सोपा. एक जर
विचार केला, एका पद्धतीने विचार केला तर हा योग सोपा आहे. एरवी योगासारखे सोपे काय आहे? मागे म्हटले भगवान परमात्मा. काय म्हणता? हिताशी जे जे निके ते या इंद्रियाशी दुःखे, एरवी योगासारखे सोपे काय आहे? काय योग सोपा आहे, पण कसा सोपा आहे त्याला मी तुला एक युक्ती सांगतो, म्हणजे तुझ्या लक्षात येईल. मनाला आवरायची फार मोठी युक्ती भगवंताने ते सांगितली. ते म्हटले, पुत्र शोक संकल्पा दाखविजे. हे संकल्प जो आहे त्याला कसं घालवायचं? कारण संकल्प घालवणं सुद्धा एवढं सोपं नाही. मनाला आवरणं सोपं नाही, विषय सोडणं सोपं नाही, संकल्प घालवणं सोपं नाही. पण भगवान म्हणतात ही एक युक्ती आहे. काय युक्ती आहे? या संकल्पाला पुत्राचा शोक झाला पाहिजे. एकदा का याला पुत्राचा शोक झाला म्हणजे मुलगा मेला असं त्याला कळालं आणि दुःख झालं की तो संकल्प जो आहे तो आपोआप निघून जातो, मरून जातो. जसं त्या महाभारताच्या युद्धामध्ये द्रोणाचार्य मरत नव्हते, ऐकत नव्हते. आता द्रोणाचार्याला कसं पराजित करायचं? द्रोणाचार्य म्हणजे काय सामान्य होते का? देवाला काळजी वाटायला लागली. अहो, हा द्रोणाचार्य जर बाजूला झाला नाही तर पांडवांना विजय मिळणंच शक्य नाही. मग आता द्रोणाचार्य खचले पाहिजेत. काय केलं पाहिजे? देवाला युक्ती सुचली. द्रोणाचार्याचा कमजोरपणा देवाला माहिती आहे. एकच, बाकी सगळा द्रोणाचार्य चांगला आहे, पण द्रोणाचार्याच्या मनात सुद्धा त्याच्या मुलाविषयी काय आहे? अतिमोह आहे. आणि जर त्याला कळलं की आपला मुलगा मेला तर हा द्रोणाचार्य जे आहेत हे लढणार नाही. मग देवाने काय केलं? धर्मराजाकडे गेले आणि सांगितले, धर्मा, आपल्याला आज एक खोटं बोलायचं आहे. काय खोटं बोलायचं आहे? अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेला. धर्मराज म्हणले, मी तसं खोटं बोलत नसतो देव. अरे बाबा, मी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारून आलोय. तो असं म्हणायचं, बाबा मनुष्य होता का हत्ती होता? अर्ध खोटं बोलायला काय हरकत आहे? मग द्रोणाचार्य सगळीकडे अफवा पसरली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेला असं म्हटल्यानंतर द्रोणाचार्यांनी लगेच तलवार खाली ठेवली. धर्मराजाकडे आले, अरे धर्मा, माझा तुझ्यावर विश्वास आहे, खरं सांग, अश्वत्थामा मेला का जिवंत आहे? धर्म म्हणायला लागला, अहो अश्वत्थामा मेलाय, पण मनुष्य होता का हत्ती होता? असं बोलेपर्यंत देवाने वाद्य वाजवली, पुढचं ऐकू दिलं नाही. पण आपला मुलगा मेला कळालं की द्रोणाचार्य खालीच बसले. मला काय करायचं आहे आता लढून? कोणाकरता लढायचं आहे? ज्याच्याकरता मी जगत होतो तो तर मेला. जसं द्रोणाचार्याने मुलगा मेला असं ऐकलं की द्रोणाचार्य संपतात, तसं हा संकल्प आहे, याचा मुलगा आहे कामना किंवा विषय संपले असं जेव्हा संकल्पाला कळतं, विषय नश्वर आहेत, विषय मिथ्या आहेत, विषय दोषयुक्त आहेत असं कळलं की हा संकल्प आपोआप कमी होतो. नाहीतर संकल्प कमी होत नाही, तो वाढतच राहतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हा विषयाते निमालिया ऐके, इंद्रिये नियमाचिया धारणी देखे, तरी हे घालूनी मुके जीविताशी. हा म्हणजे कोण? संकल्प. हा जेव्हा विषयाते निमालिया ऐके, विषय संपले असं याला ऐकू यावं लागतं. विषयरूपी मुलं आहेत याची, कामनेतून हे विषय निर्माण होतात. तर हे सगळे मेले असं कळल्यावर हा विषयाते निमालिया ऐकल्याबरोबर इंद्रिये नेमाच्या धारणी देखे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळी इंद्रिय आता नेमाच्या स्थितीत आहेत असं याने पाहिलं की मग तरी हे घालूनी मुके जीविताशी, मग हा काय करतो? याची छाती बडवून फुटून काय करतो? मरून जातो. जीविताशी म्हणजे जिवंतच राहत नाही हा संकल्प. कारण याची आता मुलं मरण पावली. ज्ञानोबारांनी रूपक केलेलं आहे. म्हणजे जर संकल्प कमी करायचे असतील, घालवायचे असतील तर काय केलं पाहिजे? पहिल्यांदा विषय जे आहेत ते संपवले पाहिजे. आता विषय संपवायचे म्हणजे काय? विषय आपण संपवू शकत नाही, ईश्वराची सृष्टी, याच्यातले विषय आपण कसे काय संपवणार? फक्त ते विषय जे आहेत ते सत्य नाहीत, ते खोटे आहेत, दोषयुक्त आहेत असं चिंतन करायचं. अनेक ठिकाणी ज्ञानोबारांनी हे चिंतन केलं आहे.
एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारखे नोहे. विजू माझी हो, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, हा स्वप्नीचे आभासे भद्र जाती. आणखीन बोला. नाही ते जाऊ द्या. विषय हे वाईट आहेत किंवा विषय हे मिथ्य आहेत, खोटे आहेत, याच्यासाठी ओळख पाहिजे आपल्याला. विषय हे मिथ्य आहेत आणि विषय हे वाईट आहेत असं मनाला सारखं बिंबवणारं असं सुख, ते साध्यंतची जाण दुःख, मूर्ख न सेविता न सरे. हो, अनेक माता का भावमा नाम मंगळू रोहिणी ते म्हणती जळू तैसा, एरवी विरक्ताचे दिठी न्याहाळी जे कीर्ती, ते पांडुरोगाची पुष्टी सारखे दिशे. जणू काही पांडुरोगाने जसं अंग फुलतं ना, तसं याच्यात बाहेर कळस ढिमाचे पोकळ, हा जळोवरील झळाळ, काय करावे चित्री व फळ आत सगळं शेण भरलेलं आहे. जसं एखाद्याच्या घरी गेल्यानंतर ते कपाटातले चांगले सफरचंद दिसतात, आंबे दिसतात, पण खाण्याविषयी इच्छा होती का माणसाला? हो, तुमच्या कपाटातलं आम्हाला एक आंबा काढून द्या म्हणतो का मनुष्य? त्याला माहिती आहे या आंब्यासारखं दिसतंय पण आत शेण आहे सगळं, काही त्याचा उपयोग नाही. तसं विषय रांधली रससोय, जेवणारा ठावे होय, तो ताटची सांडोनी जाय, या विषयात निमालिया ऐके. हा संकल्प ऐकतो, अरे बाबा हे सगळं खोटं आहे, हे त्या ठिकाणी मिथ्या आहे, हे सगळं दोषयुक्त आहे. विषयाचे समसुख, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आभराची सावली जाईल राया, ऐकतो तो. आणि इंद्रिय नियमाच्या धारणी देखे, म्हणजे ही सगळी इंद्रिय जे आहेत आता ही सगळी नियमात लागलेली आहेत. आपलं काम इथे चालणार नाही, आपलं दुकान चालणार नाही, ऐकतो आणि मग छाती बडवायला लागतो, डोकं बडवायला लागतो. आता मी काय करू, कुठं जाऊ, आणि असं म्हणून तो संपतो. कोण? संकल्प. संकल्पाला कसं संपवायचं हे ज्ञानेश्वर महाराज या ओवीत सांगतात. पण हे संकल्पाला एकट्याला जमत नाही बरं का. संकल्पाबरोबर त्याचा मित्र असतो, नाही शत्रू म्हणायला पाहिजे, आता इथं मित्र नाही, तो शत्रू त्याला संपवतो. त्या संकल्पाचा शत्रू कोण आहे? ऐसे वैराग्य हे करी, तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीचिया धवळारी बुद्धी नांदे. ऐसे वैराग्य हे करी, हे करायचं असेल तर सगळ्याला जमणार नाही. ते त्या संकल्पाला एक आपल्याला आपला मित्र आणि संकल्पाचा शत्रू आणावा लागतो. कोण आहे तो शत्रू? वैराग्य नावाचा. वीतरागते सारिखा, जोडोनी ठेविला सखा, तो अवघिया भूमिका सवे चाले. तो वैराग्य जो आहे तो नावाचा मित्र, आपला मित्र आणि त्याचा शत्रू येतो आणि मग तो हे सगळं करतो. तो वैराग्य नावाचा जो त्याचा शत्रू आपला मित्र आहे तो त्या संकल्पाला दाखवतो, हे बघ तू ज्यांना ज्यांना चांगलं चांगलं म्हणतो ना, हे चांगलं काय आहे याच्यात बघ, विषयामध्ये चांगलं काय आहे बघ, संसारामध्ये चांगलं काय आहे बघ, पदार्थात चांगलं काय आहे बघ. ठीक आहे, व्यवहारापुरतं ते ठीक आहे, पण हे कायमचं नित्य नाही. एरती माईके नाही आदी अंती अवसान. म्हणून तो वैराग्य नावाचा जो काय आहे सखा आहे तो हे सगळं करतो. उठिलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा जैसे वमुनिया सुने आत्ताची गेले, कुहिले पिशित श्वानाचे गा. म्हणून वैराग्य नावाचा जो आहे मित्र आपला तो हे सगळं काम करू शकतो. म्हणून संकल्पाला घालवायचा असेल तर माणसाकडे काय पाहिजे? वैराग्यही पाहिजे. असं वैराग्य पाहिजे. सामान्य वैराग्य चालत नाही बरं का. स्मशानातलं वैराग्य ते चालत नाही. हो हो, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा.
सामान्य वैराग्य चालत नाही, इथं यतमान चालत नाही, इथं वशीकार चालत नाही, एकेंद्रिय चालत नाही. इथं जे वैराग्य पाहिजे ते उच्च कोटीचं वैराग्य लागतं. वमिलिया अन्ना अंग नसुये आलिंगना प्रेताचिया, हे वैराग्य लागतं. ऐहिकेचे का स्वर्गीचे भोग पायिक झाले इच्छेचे, भोगावे हे न रुचे. हां, हे म्हणायचंय फक्त, म्हणायच्या ओव्या आहेत हे सगळ्या, तुम्हाला पण आणि मला पण. म्हणून मन स्थिर होत नाही ना, दुसरं काय कारण आहे लक्षात घ्या. सांगणं व्याख्यान करणं सोपं आहे, प्रवचन करणं सोपं आहे, पण मन चंचल होतं, अस्थिर होतं. त्याला कारण काय? वैराग्य कमी पडतं. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी. तर मग संकल्पाची वारी जी आहे, हो, सारखा संकल्प येतो जातो, संकल्प येतो जातो, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. अहो, ते सत्यनारायणाच्या पूजेमध्ये संकल्प असतो बघा. अस्माकम सकल कुटुंबानाम द्विपादानाम चतुष्पादानाम, म्हणजे आपल्या घरातले, बाहेरचे, कुटुंबातले, 2 पायाचे, 4 पायाचे, त्यांना आयुष्य, आरोग्य, स्थैर्य, संपत्ती सगळं मिळालं पाहिजे. संकल्प. पण वैराग्य आल्यानंतर मग संकल्पाची सरे वारी, त्याची वारी संपून जाते. पुन्हा संकल्प येत नाही. आणि पुढं मग काय होतं? सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. आता मग बुद्धी जी आहे ती एका सुंदर अशा घरामध्ये नांदायला लागते, मजबूत घरात नांदायला लागते. धवळारी. धवळारी हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक घराच्या निमित्ताने 3-3 माळ्याची घरं काय त्याच्यासाठी वापरले. अनेक ठिकाणी धवळारी शब्द आलेला आहे. हो, लोकाचे धवळारे देखोनी मनोहरे, आपली तनारे मोडावी केवी. धवळारी. चिंतामणीचा पौडला होय दैवाचा. हां, आता धवळारी शब्द म्हणजे सुंदर घर, चांगलं घर, मजबूत घर. कोणतं घर आहे? बुद्धी जी आहे ती आता धृतीच्या घरात जाते. म्हणजेच बुद्धी जी आहे ती धृतीरूप होते, धैर्य तिला प्राप्त होतं. जोपर्यंत वैराग्य नसतं, संकल्प असतात, कामना असतात, तोपर्यंत बुद्धीला धैर्य नसतं. बुद्धीसुद्धा त्या मनाबरोबर जात असते, कारण मनाचा स्वभाव आहे हे बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, आणि धैर्यासी मिळवूनच असे. म्हणजे बुद्धीला ते सळतं मन. बुद्धी म्हणते प्रवचनात नीट बस, ऐक, पण ते सळतं. म्हणतं कशाला प्रवचन ऐकायचं, इकडं काय आलंय बघ, तिकडं काय आलंय बघ. बुद्धी ते सळी. चांगलं करायला लागलं की ते मन आडवं येतं. बुद्धी म्हणते नाही नाही, हे चांगलं नाही, हे वाईट आहे. ती म्हणते तुला काय करायचं आहे. मन म्हणतं तू कोण लागून गेली मला सांगणारी, तुला सुद्धा माझ्याबरोबर यावं लागेल, नाही तर मी तुला सोडणार नाही. ते बुद्धी ते सळी. मन असं विचित्र आहे. आणि धैर्याला सुद्धा त्या ठिकाणी टिकू देत नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात अशा प्रकारे तुम्ही या मार्गाने जर गेला तर मग काय होतं? आपोआप संकल्प कमी होतात. वैराग्याच्या द्वारे मन आवरल्यानंतर बुद्धीला धैर्य प्राप्त होतं. आणि धैर्य प्राप्त झालेली जी बुद्धी आहे ती मग निवांत त्या ठिकाणी राहायला लागते. धैर्य प्राप्त झालेली बुद्धी तीच परमार्थात उपयोगाला येते. आणि अशी धैर्य नांदे म्हटलंय. नांदे म्हणजे आता तिला त्या ठिकाणी कोणी दुःख देऊ शकत नाही. तिने जो निर्णय घेतला त्याला मन हाणून पाडू शकत नाही, म्हणून नांदे शब्द वापरलेला आहे. ती नांदते आता सुखाने, तिला आता कोणी विचलित करत नाही. आणि मग पुढे योग करायचा आहे. कसा करायचा? भगवान सांगतात ऐका. शनय शनय रूपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनकृत्वा न किंचिदपि चिंतयेत. यतो यतो निश्चलती मनश्चंचलमस्थिरम ततस्ततो नियमैतत दात्मन्येव वशम नयेत. भगवान परमात्मा इथे फार सुंदर असा अभ्यास आपल्याला सांगतायत. मनाला आवरायचा असेल
कशा पद्धतीने आवरायचं? भगवान म्हणतात शनै शनै उपरमेत, हळूहळू मनाला त्या ठिकाणी उपरम पावायला किंवा शांत करायचं आहे. मन लगेच शांत होत नाही. एकदम तुम्ही जर मनाला दाबायला गेले तर ते जास्त उसळी मारल्याशिवाय राहत नाही. कोणत्याही माणसाचा स्वभाव ओळखून त्याच्याबरोबर वागावं लागतं. आपण जर स्वभाव कळाला नाही, जर वागायला लागलो तर विपरीत परिणाम होतो. काही लोकांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. वेडे होतात काही लोक. मग एकदम कुठलाही अभ्यास करायला लागला, एकदम मनाला कोंडलं, एकदम कुठला तरी बंद केलं तर मग त्या मनावर परिणाम होतं आणि त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो, मनावर विपरीत परिणाम होतो. काय करील मनुष्य काही सांगता येत नाही. हो, म्हणून एकदम कोणतीच गोष्ट करायची नाही. हळूहळू मनाला सुद्धा सवय लावायची. म्हणून शनै शनै कोणत्याही गोष्टी हळूहळू केल्यानंतर होतात सगळ्या. अवघड काहीच नाही. हळूहळू त्याच्याकडून अभ्यास करून घ्यायचा आहे. म्हणून शनै शनै उपरमेत, हळूहळू मनाला शांत करायचं आहे. पण कशाद्वारे शांत करायचं आहे? भगवान सांगतात धृती गृहीतया बुद्ध्या, धृतीने युक्त असलेली जी बुद्धी आहे वर सांगितलेली. आता बुद्धीला त्या ठिकाणी धैर्य प्राप्त झालेलं आहे. वैराग्याच्या द्वारे त्या ठिकाणी बुद्धीने धैर्य प्राप्त केलेलं आहे. संकल्प कमी झालेले आहेत. अशी धैर्ययुक्त बुद्धी आहे, निश्चित असलेली बुद्धी आहे. धृतीचं तिला साह्य आहे. आणि मग तिच्याद्वारे आत्मसंस्थम मन कृत्वा न किंचिदपि चिंतयेत, हळूहळू काय करायचं? मनाला आत्मसंस्थ करायचं. म्हणजे आत्माकार मनाला त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे आत्माच त्या ठिकाणी सत्य आहे, बाकीचं सगळं मिथ्य आहे. आत्माच आनंदरूप आहे, आत्माच ज्ञानरूप आहे. म्हणून आत्मस्वरूपाकार परमात्मा स्वरूपाकारच त्या ठिकाणी मन झालं पाहिजे. मनाला सांगून बुद्धीच्याद्वारे धीर देऊन बुद्धीमध्ये एकदा ज्ञान आलं, निश्चय आला, धैर्ययुक्त बुद्धीमध्ये निश्चय आला की परमात्माच खरा आहे. सत्यतू 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 विठ्ठला. हो, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निजध्येय योगी यांचे ते समचरण साजिरे विटेवरी. मनाला सांगितलं पाहिजे आणि मग सारखं मन परमात्माकार करायचं हळूहळू. बरं का, हळूहळू म्हणजे आज एकदम नाही झालं. देवाचे द्वारे उभा आज एक क्षणभरच बसायचं. देवाच्या दारात, देवळाच्या दारात नाही सांगितलं बरं का, देवाच्या दारात सांगितलं आहे. आपण देवळाच्या दरवाज्यात बसतो पण देवाच्या दारात काय आपलं एक क्षणभर पण मन लागत नाही. देवळाच्या दरवाज्यात जरी बसलेला असला तरी मन कुठंतरी दुसरीकडेच असतं. म्हणून देवाची शब्द वापरला. देवाच्या दरवाज्यात बसलं पाहिजे. देवाकार आपली वृत्ती एक क्षणभर का होईना झाली पाहिजे. म्हणून हां, या आठा प्रहारा माझारी मोटके निमिष भरी देत जाय. 8 पहारामध्ये एक निमिष, मग जे जे का निमिष देखेल माझे सुख, ते तुले आरोचक विषयी घेईल. जैसा शरद कालो रिगे, मग सरिता ओहटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचउनी. मग पुनवे हुनी जैसे शशी बिंब दिस दिशे, हारपत आवसे नाहीची होय. तैसे भोगातून रिगता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता शनै शनै. बघा, ते आणि हे एकदम बरोबर विषय आहे. म्हणून मनाला अभ्यास करून घ्यायचा आहे हळूहळू. बरं का, रोज थोडी गोष्ट तेवढीच आपण जर रोज केली ना तर आपोआप मन ते वेळ झाली की तिकडेच जाणार. अभ्यास केला आहे, प्रवचनाचं रोजचा अभ्यास झाला आहे ज्यांना, त्यांना प्रवचनाची वेळ झाली की घरी लक्षच लागणार नाही. घरी जरी बसलेले असले त्यांना प्रवचन दिसणार, त्यांना देवाचं ध्यान दिसणार. का? अभ्यास झाला. सकाळी बरोबर ठराविक त्यावेळेस आपण पूजा करायला ध्यान करायला बसलो, जरी एखाद्या वेळेशी पाहुणे आलेले असले तरीसुद्धा पाहुणे असताना बोलत असताना ते ध्यान सुरू होणार. लक्षात घ्या, नियमाचं हे फार मोठं महत्त्व आहे, ध्यानाचं हे फार मोठं महत्त्व आहे. म्हणून नियम जो सांभाळायला सांगितला आहे, नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, तो नियम फार महत्त्वाचा असतो. म्हणून आत्मसंस्थम मन कृत्वा,
इथे सांगितलं की मन जे आहे ते आत्माकार करायचं आहे. आत्मा एव सर्वम न तत् अन्य किंचित इति आत्मसंस्थम कृत्वा, म्हणजे आत्माच आहे, बाकीचं सगळं काही नाहीच आहे. हो, नेह नानास्ती किंचन, असं त्याला सवय लावायची आहे. आणि मग परमात्म्याशिवाय दुसरं काही नाही असा निश्चय झाला की ते ब्रह्म एक हरी आत्मा सम वायातू घाली मन. म्हणून मनाला सांगायचं आहे, बाबा मना तू एक करी, म्हणे मी जाईन पंढरी. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी, काळाचीही उडी पडेल बा जेव्हा. हे सगळं समजून सांगायचं आहे त्याला. आणि मग पण तरी मनाचा स्वभाव मन सोडत नाही. न किंचिदपि चिंतयेत, म्हणजे दुसरं काही चिंतन करायचं नाही. आलं चिंतन की त्याला इकडं आणायचं, आलं चिंतन इकडं आणायचं, पण तरी जातच, कारण त्या मनाचा काय आहे, स्वभाव आहे. म्हणून भगवान म्हणतात यतो यतो निश्चलती मनच्चंचलम अस्थिरम. जसं जसं तुम्ही आणाल तसं तसं मन तिकडं जाणार. कारण असं आहे, सुरुवातीला या मनाला असं आहे, सगळीकडे जातं पण इकडे मुद्दाम येत नाही. ते काही काही लोक सांगतात आम्ही काम करत असल्यावर आमचं मन एवढं पळत नाही, पण पूजा करायला बसलं आणि ध्यान करायला बसलं की जास्त पळतं. अहो नको नको ते विचार ध्यान करायला बसल्यावर येतात, जे पूजा करायला बसल्यावर येतात. काम करताना एवढे येतच नाहीत, बोलताना येत नाहीत, गप्पा मारताना एवढे येत नाहीत, पण ध्यान करायला बसलं की मग काय काय मनामध्ये येतं. त्याचं कारण आहे, कारण त्या मनाला भीती वाटायला लागते, आता हा मला संपवायला निघाला आहे, मीच याला अगोदर संपवतो. मग ते पळायला लागतं, ते विवल होतं. आणि म्हणून आपण सुद्धा त्याचा स्वभाव जाणून भगवान म्हणतात यतो यतो निश्चलती, परत ते मन तिकडे जाणार आहे, कारण त्याचा अनेक जन्माचा संस्कार आहे. ज्ञानेश्वरी वाचायला लागली किती वर्ष झाली, 10 वर्ष झाली, बरीच झाली, 40 झाली, 50 झाली, 80 झाली, पण विषय सेवन केले किती वर्ष झाली. अहो अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेवले पायी, ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पायी सेविता. हो, परिणिली कांता माहेरी जाये, चित्ती रिगाली दुरी न होय. हो, नाथ महाराज सांगतात अनेक जन्म घेतले, किती जन्म झाला गणित नाही, आणि त्या प्रत्येक जन्मामध्ये विषयाचं सेवन केले, त्याचे संस्कार झाले, लगेच कसे जातील. म्हणून अभ्यास करायचा आहे. पुन्हा पुन्हा ते परत गेलं, यतो यतो निश्चलती मनच्चंचलम अस्थिरम. ते अस्थिर झालं, गेलं, परत त्याला आणायचं. भगवान म्हणतात ततस्ततो नियम्य एतत् आत्मनी एव वशम नयेत. तिथे तिथे काय करायचं, त्याला नियमन करायचं, त्याला समजून सांगायचं, काहीतरी नियम करायचा, अभ्यास करायचा, आणि परत त्याला परमात्मा स्वरूपाकार करायचं आहे, आत्मस्वरूपाकार करायचं आहे. आधारे जरी लाविले अभ्यासाचे मोहरे स्थिरावे. पण काय काय पाहिजे त्याला, वैराग्याचे आधारे आणि अभ्यासाचे मोहरे. पुढे येणार आहे अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. वैराग्य असेल आणि अभ्यास असेल. वैराग्य म्हणजे तिकडून आणायचं, आणि अभ्यास म्हणजे चांगल्या ठिकाणी लावायचं. असं जर लावलं तर त्या ठिकाणी हे होईल. पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी लावावं लागतं. जरी गेलं तरी सुद्धा त्याला आणायचं आणि लावायचं. चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन पायपिटी झाला शीन. म्हणून त्या गायी वळून आणायच्या, आणि त्याला काय करायचं, त्यांना खाऊ घालायचं एका जागेवर म्हणजे परमात्मा स्वरूपाकार ते मन करायचं, परमात्म्याकडे ते लावायचं. आज ना उद्या एक दिवस ते परत मन परमात्म्याकडे लागल्याशिवाय राहणार नाही. देखिल्या सोके दावी तुझा आहे. अहो त्या वाल्या कोळ्याला राम राम म्हणता येत होतं का? त्याला राम म्हणा असं म्हटलं तर तो काय म्हणायचा, मरा मरा म्हणायचा.
पण नारद महर्षींनी सांगितलं सोडू नको, मारा मारा का होईना मन, मारा 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 म्हटल्यावर काय होतं शेवटी, आलं ते शेवटी. आणि कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आदी. त्याच्यात जर बदल झाला अभ्यासाने तर आपल्यात का होणार नाही. म्हणून माणसाने निश्चय सोडू नये. ज्ञानोबाराय सांगतात, बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मना ते अनुभवाची वाटा, हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. बुद्धी धैर्या होय वसवटा. मगाशी सांगितल्याप्रमाणे, वरील ओवीत सांगितल्याप्रमाणे बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळाला पाहिजे. वैराग्य जर असेल बुद्धीबरोबर तर आपोआप बुद्धीला त्या ठिकाणी धैर्याचा आश्रय प्राप्त होतो. बुद्धी जी आहे ती धृतीमध्ये परिणित होते. आणि धीर जर असेल माणसाकडे, धीर जर असेल, धैर्य जर असेल तर मग मन त्याला काही करू शकत नाही. फक्त धीर पाहिजे. जाईल मन, गेल्यानंतर निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही, परत त्याला आणण्याकरता धीर पाहिजे. सहन करण्याची ताकद पाहिजे. धीर तो कारण सहाय्य होतो नारायण. ज्ञानोबारायांनी 16व्या अध्यायात आणि 18व्या अध्यायात धृतीचं वर्णन केलं आहे. बघा कशी धृती पाहिजे. आणि मातलिया इंद्रियाचे वेग, का प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रिया प्रियाचे. त्या ठिकाणी मातलिया इंद्रियाचे वेग, इंद्रिय जी माजलेली आहेत यांचे वेग असतात. ते वेग जे आहेत ते माणसाला एका जागेवर बसू देत नाही. तोंडामध्ये, जिभेमध्ये असा वेग असतो की वेळ झाल्याबरोबर ती दम काढत नाही. काही आणा म्हणते, मला ते काय कच्चं असलं तरी चालेल पण ठेवा माझ्यासमोर. हो, डोळ्यामध्ये वेग असतो, नाही म्हटलं तर ते पाहणार. तसा प्रत्येक इंद्रियाचा वेग असतो. मातलीय इंद्रियाचे वेग, का प्राचीने खवळलेले रोग, किंवा पूर्वकर्मानुसार आपण जरी साधना करत असलो, ध्यानधारणा करत असलो तरी एखादा रोग होऊन जातो. प्राचीन म्हणजे प्रारब्धानुसार काय होईल काय सांगता येत नाही. मग धीर माणसाचा जायला लागतो. मी ज्ञानेश्वरी वाचत होतो पण आता डोळ्यांनी दिसत नाही, काय करावं. मी चांगलं चिंतन करायला लागलो होतो, आता ध्यान करायला लागलो होतो, पण आता अमुक अमुक आजार झाला, काय करावं. विचलित होतो, धीर जायला लागतो. पण धैर्य जर माणसाकडे असेल, किंवा अथवा योग वियोग प्रिया प्रियाचे, प्रियाचा योग झाला आणि अप्रियाचा योग झाला आणि प्रियाचा वियोग झाला. आपली आवडती वस्तू गेली, आपलं आवडतं स्थान गेलं, आपल्याला आवडतं ध्यानासाठी जागा होता ती गेली, किंवा नको ती माणसं भेटायला आली, नको ते लोक यायला लागले, त्रास व्हायला लागला. हे सगळं जरी झालं तरीसुद्धा धैर्य त्याच्याकडे असतं. यया आघवियाची थोरू, बरोबर, यया आघवियांचाची थोरू, एके वेळी आली पुरू. आणि हे सगळी एकाच वेळेस आली बरं का. म्हणजे एकाच वेळेस आजार आला, एकाच वेळेस चुकीची माणसं आली, एकाच वेळेस त्या ठिकाणी इंद्रिय त्रास द्यायला लागली. हे सगळं एकदम आलं तरीसुद्धा, पूर आला, नुसता सामान्य नाही, पूर आला तरी आगस्तिका होऊनी धीरू उभा टाके. तरीसुद्धा जसा तो आगस्ती ब्राह्मण होता, तो जसा उभा राहिला समुद्र पेण्याकरता, तसा हा म्हणतो या आता किती यायचं इथे. रोगांनो या, इंद्रियांनो द्या त्रास. आणखीन काही जरी केलं तरी तो धीर होऊन होतो. काही झालं तरी मी आता सोडणार नाही, देह जावो अथवा राहो पांडुरंगी धीर भाव. याला काय म्हणलेलं आहे, धैर्य असं म्हटलेलं आहे. म्हणून तुकाराम संतांना धीर पुरुष म्हटलंय. तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र. धीर होते, सगळं सहन केलं, लोकांनी निंदा केली सहन केलं, लोकांनी त्रास दिला सहन केला. अहो त्या प्रल्हादाला मारण्याकरता 12 प्रकारचे प्रयत्न झाले, पण धीर सोडला का? नाही सोडला. आपल्याला जर एखाद्याने थोडा त्रास दिला तर आपण म्हणतो जाऊ द्या, मंदिरातच जायला नको, ध्यानच करायला नको, चिंतनच करायला नको असं म्हणतो, पण तो धीर त्याच्याकडे असतो. ज्ञानोबारायांनी पुढे सांगितलं, आकाशी धुमाची रेखा उठली बहुवा आगळिका, ते गिळी एकी झुळका वारा जेवी.
हे सगळे काय आहेत, रोग असतील, सगळं असलं तरी आकाशात आलेला धूर असल्याप्रमाणे जातात, लक्षात घ्या. योग्याच्या जीवनात आपण पाहिलं आहे, सुरुवातीला व्याधी निर्माण होतात, भीती दाखवतात, पण तरीसुद्धा तो धीर सोडत नाही, त्यामुळे मग त्याला पुढे अमृत प्राप्त होतं. तैसे आदिभूतादी दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातलेया पांडवा गिळूनी घाली. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञानयोगी दिवसेयाची आगी उनीव नोहे. ऐशे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलूनी धैर्याजे सांगावे करी धृती मनपे अवधारी ती येते गा. धृती शब्दाचा अर्थ सांगितला. पुढे भगवंतांनी आणखीन 17व्या अध्यायात 18व्या अध्यायात सुद्धा सात्विक धृती सांगताना हे वर्णन केलेलं आहे. सांगायचं काय, अशा प्रकारची धैर्ययुक्त बुद्धी जर असेल तर मात्र त्याला अभ्यासाला प्रतिबंध येणार नाही. तेवढा धीर पाहिजे माणसाकडे. याही एके परी प्राप्ती आहे विचारी हे न ठके तरी सोपारी आणखी ऐके. अशा प्रकारे धीर धरून तो अभ्यास कर. आणि या प्रकारे जर तुला जमत नसेल, अभ्यास कर म्हणजे त्या ठिकाणी मन परमात्म्याकार कर. आणि हेही तुला जर जमत नसेल, हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके. आता आणखीन एक तुला सोपी युक्ती सांगतो. आता नियमोचे हा एकला जिवे करावा आपुला जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. आता एक काम कर, नाही जरी तुला जमत ना तरीसुद्धा काहीतरी तू नियम आपल्या जीवनामध्ये कर, नियम ठरव. आणि त्या नियमाला आता नियमोचे हा एकला जिवे करावा आपुला असा करायचा नियम. काही जीव गेला तरी तो नियम सोडायचा नाही. तो नियम म्हणजे आपला जीव करायचा आहे. तो नियम जर माणसाने जीवनामध्ये केला, आपण मगाशी नियमाचं वर्णन केलं, नियम असतो हा माणसाला जीवनामध्ये अगोदर आपल्याला थोडा नियम करावा लागतो, नंतर तो नियमच आपल्याला चालवतो. कोणताही नियम असू द्या. मला सकाळी उठल्यानंतर एवढ्या वेळ नामस्मरण करायचं आहे, नियम केला. मला एवढं ध्यान करायचं आहे, चिंतन करायचं आहे, मला एवढा ज्ञानेश्वरीचा पारायण करायचं आहे, नियम केला. मग तो नियम असा करायचा का त्याला जीव करायचा आपला, म्हणजे जीवापाड त्याला सांभाळायचं आहे त्या नियमाला. असा जर नियम केला, जैसा कृतनिश्चयाच्या बोला बाहेरा नोहे. कारण जसा एखादा केलेला निश्चय असतो, कृतनिश्चय आहे, त्याच्या बाहेर आपण जात नाही, तसा आपला नियम पाहिजे. हा नियम इतका महत्त्वाचा झाला पाहिजे, जीवापाड आपण सांभाळला पाहिजे. तर त्या नियमामुळे सुद्धा आपल्याला आपली इंद्रिय मन आवरण्याची शक्ती मिळते. हो, नियमामध्ये फार मोठी शक्ती आहे. कायिक नियम आहेत, वाचिक नियम आहेत, मानसिक नियम आहेत. आपण मगाशी जो अभंग म्हटला, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, हा कायिक नियम सांगितला. चरण न सोडी सर्वथा आन तुझी. हो, वाचिक नियम सांगितलाय, वदनी तुझे मंगळ नाम हृदयी अखंडित प्रेम. मानसिक नियम आहे, देवाचं चिंतन करायचं. नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. मग नियम जर केला ना, त्या ठराविक वेळेत आपण ती गोष्ट जर रोज केली, मी सांगितलं, तर त्याचा फार मोठा परिणाम आपल्या जीवनामध्ये होतो. नियमाने कोणतीही गोष्ट आपल्याला शक्य होते. नियमाने आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून आपण प्रमाण म्हणून आलो, नित्यनियम नामी ते प्राणी दुर्लभ. हो, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. आता एक लेखक आहे, त्याने एक पुस्तक लिहिलं आहे, ते इंग्रजीत आहे, पण त्याने हे फक्त नियमाचं महत्त्व सांगितलं आहे. कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणून पुस्तक आहे. फक्त नियमाचं महत्त्व सांगितलं आहे. तो म्हटला, तुम्हाला रोज जास्त करू नका, थोडी थोडीच गोष्ट रोज करा, पण ती जर केली तर तुम्हाला ती गोष्ट आपोआप जीवनात साध्य होईल. फक्त रोज ती गोष्ट केलीच पाहिजे. त्याला नियमाला फार महत्त्व आहे. हां, म्हणून नियम जर असेल जीवनामध्ये तर त्याने आपल्याला हे साध्य होईल. मनसुद्धा स्थिर होईल, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होईल. म्हणून नियम आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. असा नियम आपल्या जीवनात घडावा अशी आपण ज्ञानोबारायांना प्रार्थना करू. आपल्या प्रवचन सेवेला या ठिकाणी